नमस्कार मंडळी, मी रंगोली, तुमची जवळची मैत्रीण. उन्हाळा सुरू झाला आहे आणि त्यासोबतच मुलांच्या सुट्टीचा काळ आहे. आता मुलांनी सुट्टीमध्ये करायचं काय? आई मला खूप बोर होतं आहे, काय करू? हा प्रश्न तुमची मुलंही तुम्हाला विचारतायत का? तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की मुलं 24 तास घरात. बाहेर ऊन असल्यामुळे मुलांना बाहेर पाठवता येत नाही. मग काय करायचं? मग मोबाईल पहा, टी व्ही पहा, हे सगळं सुरू राहतं. पण इतकं करू नये, मुलं कंटाळायची ती कंटाळतातच. आता महिनाभराच्या सुट्ट्या, मग मुलांनी करायचं काय? मग काय हा समर कॅम्प, तो समर कॅम्प, याचा क्लास, त्याचा क्लास. पण एखाद्या समर कॅम्पला पाठवणं किंवा एखाद्या क्लासला पाठवणं, या सगळ्यामागची कारणं दोनच मुद्द्यावर येऊन थांबतात. एकतर मुलांना कुठेतरी अडकून ठेवायचं आणि दुसरं म्हणजे सुट्टीचा उपयोग करून मुलांना काहीतरी नवीन शिकायला लावणं. दोन्ही कारणं मान्य, पण सुट्टीचा मूळ उद्देशच मुलांना मजा यायला हवी, हो की नाही? चला तर मग या सुट्टीमध्ये असं काहीतरी करूया ज्यातून मुलांना सुट्टीची मजाही येईल आणि मुलांचा सर्वांगीण विकासही होईल. मुलांचा सर्वांगीण विकास हा जो काही ध्यास आजकालच्या पालकांनी घेतला आहे ना, म्हणजे माझ्या मुलाने अभ्यासातही हुशार असायला हवं, त्याने चित्रकलाही चांगली करावी, त्याने एखादा डान्सही शिकावा, म्युझिकही त्याला शिकलंच पाहिजे. आणि एवढंच नाही बरं का, तर पुढच्या वर्षीची पुस्तकं आणून अभ्यासही पाहून ठेवा. इतकं पॉवर प्लॅन आजकालचे पालक मुलांसाठी करतायत ना, की सुट्टीची मजा राहिली बाजूला. या सगळ्याचं बर्डन मुलांवर येतं आहे आणि याच्यामध्ये मुलं इतकी दबली जात आहेत ना, की सुट्टीचा आनंद जणू काही हरवूनच गेला आहे. हे पालकांच्या लक्षातच येत नाही आहे. मुलांनी हे सगळं करू नये किंवा पालकांची मुलांकडून असलेली अपेक्षा चुकीची आहे असं माझं म्हणणं नाही आहे. मुलाने प्रत्येक गोष्टीत पारंगत असावं हे अगदी बरोबर आहे, पण हे सगळं करताना मुलांना आनंद मिळतोय का, त्यांना मजा येते का, हेही लक्षात घ्यायला हवंच ना. पूर्वीची मुलं सोसायटीत आपापसातच खेळायची, कॅरमची मॅचेस लावायची, संध्याकाळ झाली की मैदानावर पसार व्हायची. ज्यांना मैदानावर आवडत नाही ती चित्र रंगवायची, कोणी पुस्तकं वाचायची आणि हो, आवर्जून न चुकता आजीकडे सुट्टीलाही जायची. दुसऱ्याच्या घरी राहताना पालकाची भाजी जरी आवडत नसली तरी एक दिवस चालू शकते, ही ॲडजस्टमेंट पण मुलं शिकतच होती की. मुलं एकत्र राहिल्याने एकमेकांच्या वागण्यातून खूप नवनवीन गोष्टी शिकत असतात. जसं की आपण खात असलेला खाऊ हा पुढच्याला देऊन खाल्ला पाहिजे, हे मुलं शिकतात. याच्यातून मुलं शेअरिंग शिकतात, मुलं अनुकरणातून शिकत असतात. आजीकडे जसे लाड होत होते तसं वेळेवर उठणं, आपल्या अंथरुणाची घडी घालणं किंवा मग जेवण झाल्यानंतर आपलं ताट उचलून ठेवणं, याची शिस्तही तर लागतच होती की. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घरात राहूनही मुलांना देऊ शकता. तुम्ही घरात मुलांना स्वयंपाक करताना मदत करायला घ्या, त्यांना घरातली छोटी छोटी कामं तुम्ही सांगू शकता. जसं की झाडून घेणं असेल, कपड्यांच्या घड्या घालणं असेल किंवा रूम साफ करणं असेल. यातून मुलं दुसऱ्याला मदत करायला आणि त्यासोबतच घरातली कामं करायलाही शिकतील. यातून मुलं स्वावलंबन शिकत होते. हां, आत्ताच्या कुटुंब व्यवस्थेमुळे म्हणा किंवा पालकांच्या वेगवेगळ्या मर्यादेंमुळे म्हणा, हे जरी शक्य होत नसेल तरी मुलांना हा अनुभव कसा देता येईल याचा विचार करूया ना. तुमच्या मुलाला कशात आवड आहे हे त्याच्याशी बोलून, त्याच्याशी डिस्कस करून ठरवूया. जर त्याला डान्समध्ये आवड असेल आणि तुम्ही त्याला जर म्युझिकचा क्लास लावत असेल किंवा स्विमिंगचा क्लास लावत असेल तर त्याला त्याच्यात नाही मजा येणार, तो त्याच्यामध्ये बोर होणार आहे. त्यामुळे या सुट्टीत आपण मुलांना आनंद कसा देता येईल आणि त्यासोबतच त्यांची लाईफ स्किल कशी डेव्हलप होईल याचा विचार करूया. त्यामध्ये मग सहकार्याची भावना असेल, स्वावलंबन असेल, एकमेकांना मदत करणं असेल, एकमेकांची काळजी घेणं असेल, खूप सारं प्रेम करणं असेल, पर्यावरणाची काळजी असेल, पुस्तकाचं वाचन असेल, याही गोष्टी मुलांना गरजेच्या आहेतच की. तुम्ही मुलांना झाडांना पाणी घालायला सांगू शकता, त्यातून मुलांच्या मनात पर्यावरणाबद्दल काळजी निर्माण होईल, वेगवेगळ्या झाडांची ओळख होईल, तिथे येणाऱ्या वेगवेगळ्या पक्ष्यांची ओळख होईल. नाहीतर रोजच्या शाळेच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये मुलांना स्वतःचे छंद जोपासायला, पर्यावरणाशी ओळख करून घ्यायला, मनमुराद जगायला वेळ कुठे हो? उगाचच जग पुढे निघून जाईल या विचारांनी आणि या भीतीने आपण मुलांवर आपल्या अपेक्षांचं ओझं ठेवतो. याने काय मुलांना सुट्टीची मजा येणार आहे? त्यामुळे आपणही कुठेतरी थांबूया, कुठेतरी अर्धविराम घेऊया आणि मुलांना आनंद कशात आहे, त्यांना मजा कशात येणार आहे याचा विचार करूया आणि तरीही त्यांना नवं काहीतरी कसं शिकता येईल हे लक्षात घेऊया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या मुलांची काळजी घेत राहा.
धन्यवाद.